नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। मी पुन्हा एकदा आलो आहो कुवारा भिवसन या ठिकाणी आणि या सुंदर निसर्गाचे तुम्ही पुन्हा एकदा आस्वाद घेणार आहात। तर या व्हिडिओला कंटिन्यू करा आणि तुम्हाला या निसर्गाचा आस्वाद मी या व्हिडिओच्या माध्यमातून देतो। स्टे ट्यून। आपण सर्वांना निसर्ग संवर्धन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज आपण या निसर्गाच्या कुशीत आहोत। सो आय होप तुम्ही हा जो ब्लॉग आहे तो एन्जॉय कराल। सो लाईक करा आणि शेअर करा। सो गाईज, 3-4दा मी कुवारा भिवसन आलेलो, पण मित्रांसोबत हा माझा पहिलाच प्रसंग आहे जो मी गडावरती चढणार आहोत। अँड तुम्ही बघू शकता गडाची जे पातळी आहे ते अशी खडी जात आहे आणि या ढलाणावरून जे आहे ते आपण एक नॉर्मल प्रकारे अर्ध्या तासामध्ये वरता येऊन जातो। बट जेमसेम आता आम्ही गडापर्यंत पोहोचून राहिलो आणि या ठिकाणी आता खूप सॉलिड माहोल बनलेला आहे। चहूतरफ चारीकडे निसर्गाचं वातावरण आहे आणि आपली मंडळी जे आहे ते प्रॉपरली नॉर्मली एक आस्वाद घेऊन वर चढत आहे। सो फायनल गाईस, मंदिराच्या शिखरापर्यंत आपण पोहोचलो ना, तर हा असा काही तुम्हाला जो दृश्य आहे तो दिसते। आणि त्याचवरून या ठिकाणी टोकावरतं गडाच्या टोकावरतं आपण पोहोचलो की हा जो समुद्राचा आपला जो नदीचा आहे, समुद्राचा आहे, नहरचा आहे, हा जो विहंगमय दृश्य जो आहे तो आपल्याला सापडतो। त्याच प्रकारे
ही जे सह्याद्री आहे आपली माय, ही आपला अनुभव जो आहे तो आपल्याला सांगते की पर्यावरण संवर्धन करा. आज जागतिक पर्यावरण संवर्धन दिवस आहे आणि बरीचशी मंडळी जी आहे त्या या ठिकाणी आलेली आहे आणि मी पण या नैसर्गिक दृष्टीच्या सौंदर्यकरणासाठी या ठिकाणी आलो आणि तुमच्यापर्यंत पण हा जो व्हिडिओ आहे मी पाठवत आहो. प्लस तुम्ही बघू शकता की या ठिकाणी बरीचशी मंडळी एन्जॉयमेंट करण्यासाठी येते आणि भावभक्तीने या ठिकाणी पूजापाठसुद्धा करते आणि दृश्य खूप अप्रतिम आहे, बघू शकता. नॉर्मली एक रेग्युलर ट्रॅकर असेल तर त्याच्यासाठी अर्ध्या तासामध्ये हा जो ट्रॅक आहे हा पार करण्यासाठी सोपी होणार. ज्या प्रकारे तुम्ही 7 सिस्टर हिल तो हा ट्रॅक आरामात क्लिअर करू शकता आणि बरीचशी मंडळी या ठिकाणी मजा मस्तीसाठी येतात, काही धार्मिक भावनासाठी येतात, तर ते या नैसर्गिक सौंदर्याचा जो आहे अनुभव घेतात आणि अशा प्रकारे जो आहे हा आपला ट्रॅक जो आहे तो पूर्ण होतो. चौकडे बघू शकता जे पहाडी आहे, आपण ज्या पहाडावर उभा आहो ना त्या साईडच्या व्ह्यूवरून तुम्ही बघू शकता की जी आपली नदी आहे ते आपल्याला पांघरून राहिली आहे. प्लस त्यासोबतच इंद्रदेवताची कृपा आहे की आता पाऊस नाही आहे, पण आम्ही विचार करतो की पाऊस आला पाहिजे जेणेकरून जो जे व्ह्यू आहे आणखी विहंगम आहे, आणखी सुंदर होणार. आणि खाली नदीमध्ये बघू शकता, मी झूम करून दाखवतो तुम्हाला, कमळाचे जे आहे कमळाचे फुलं लवकरच उगणार आहे आणि हा त्याचा एक नॉर्मल शॉट आहे. सो आमच्यासोबत ते मंडळी होते, त्याच्यातले काही व्यक्ती त्यांचं पॉसिबल नव्हतं तर ते नाही आले, बट भूषण, राहुल आणि प्रलोष आम्ही या टोकापर्यंत पोचलो. प्लस व्हिडिओवर तर वहिनी आहे. सो आय होप तुम्हाला हा जो दृश्य आहे तो आवडला असेल आणि फॅमिलीसोबत तुम्ही या ठिकाणी एन्जॉयमेंट करू शकता. बट एक गोष्टीची तुम्ही खात्री घ्याल की सोबत जे तुम्ही पॉलिथिन बॉटल वगैरे जे सगळ्या गोष्टी घेऊन येतात तर ते तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जाल, कारण की मी तुम्हाला एक आता व्ह्यू दाखवतो ज्यांनी पर्यावरणाला जे आहे ते तुम्ही स्वतः त्याचे दृश्य जे ते तुम्हाला दिसणार. या ठिकाणी बघू शकता हे प्लास्टिकची बॉटल आहे, काही वेपर्स आहे आणि या वेपर्सनी आपले जे नैसर्गिक वातावरण आहे ते त्यांना अभाव होऊ शकते आणि त्याचमुळे आपण कारणीभूत आहोत. आय होप तुम्हाला हा जो आपला छोटासा ब्लॉग आहे तो आवडला असेल. स्टील टिल दॅन वॉच अवर व्हिडिओ. जय हिंद, ग्रीन सिटी, वंदे मातरम. यंदा इकडे आली काय, कसं वाटलं तुला इकडे? तर मित्रांनो, आपण आजचा जो हा व्लॉग आहे तो याच ठिकाणी संपवतो. त्याचबरोबर इथल्या मंदिराचं जे दृष्टिकोन आहे, जे पर्यावरण आहे, ज्या सौंदर्यकरणाची तुम्ही मला व्हॉट्सअपवर तर सांगितलं होतं ते मी या ठिकाणी कवर केलेलं आहे मॅक्झिमम. सो काही गोष्टी सुटल्या असेल तर तुम्ही कमेंट डाऊन करू शकता आणि कुवारा भीसन इथले आस्वाद घेऊ शकता. धन्यवाद.